तर कोकणचा वाघ नारायण राणे असं म्हणत राणेंची व्हिडिओ क्लिप कोकणात सध्या व्हायरल होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी नारायण राणे यांना पक्ष नेतृत्वाने काम करण्यास सांगितल्याने ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत आणि या निमित्ताने कोर कमिटीची बैठकही घेतली जाणार आहे आणि तसेच त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। त्यामुळे महायुतीची रत्नागिरी सिंधुदुर्ग मधली जागा नारायण राणेंच्या वाट्याला जाते का असा सवाल उपस्थित होतोय। नारायण राणेंना उमेदवारी मिळते का अशी शक्यता आता वर्तवण्यात येते, कारण किरण सामंत यांनी स्वतः ट्विट करत मी माघार घेत असल्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता नारायण राणेंचं नाव चर्चेत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर। सुरेश, या संदर्भात अधिकची माहिती। कोकणचा वाघ म्हणून खऱ्या अर्थाने नारायण राणे यांचं नाव हे घेतलं जातं, कारण कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांचं मोठं योगदान आहे। खरं तर पाहिलं तर कोकण हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून म्हटलं जायचं, मात्र त्यावेळी सुद्धा नारायण राणे यांचंच वर्चस्व हे कोकणवर असायचं। मात्र कालांतराने नारायण राणे हे भाजपवासी झाले आणि त्यामुळे कोकणावर भाजपचं वर्चस्व आलं। मात्र याच्यामध्ये महत्त्वाचा बिंदू आहे तो सुरेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। काहीतरी तांत्रिक अडचणी समोर येत आहेत। तर नारायण राणेंची व्हिडिओ क्लिप कोकणात व्हायरल होतीये। कोकणचा वाघ नारायण राणे अशी व्हिडिओ क्लिप सध्या कोकणात व्हायरल होतीये। त्यामुळे महायुतीकडून नारायण राणेंची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची चिन्ह आहेत।